व्यासपीठावरील सर्व मान्यवर गेली अनेक वर्षापासून आम्ही पाहतो साहेब की वसमत तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद एवढी आहे की तुलना केली तर इतर सर्व पक्ष जरी एकत्र आले तरी शिवसैनिक आपला जाग्यावर हिमतीने लढत आहे। राहिली गोष्ट मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढे काय बूथ होते 216 शाखा प्रमुख होते साहेब, जेवढे काय बूथ होते त्या सर्व बूथवर फक्त शिवसैनिक बसलेला होता। ठीक आहे, मित्र पक्षांना आपल्याला मदत केली, मतदान केली, पण शिवसैनिकांमध्ये एवढी कुवत आणि धमक आहे की त्यांनी स्वतः बूथवर खिंड लढवून आमच्या वसमत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आष्टीकर साहेबाला आणि शिवसेनेला महायुतीला कशी आपल्याला महाविकास आघाडीला कशी आपल्याला लीड भेटल ते पाहिलं। राहिली गोष्ट दानेवर साहेब एवढे मोठ्या मनाचे ते तरुणांना संधी देतात हे सर्व तालुक्याला माहित आहे। आपण सुद्धा थोडा साहेबांच्या माध्यमातून दानेवर साहेबांना विनंती जर केली तर या वसमत तालुक्यात पुन्हा एकदा नवीन नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून उभं टाकल हीच आमची इच्छा आहे। कारण दानेवर साहेब कधीही श्रीकृष्णाची भूमिका घेतात आणि दानेवर साहेबांना आम्हाला विनंती इथून आम्ही दानेवर साहेबांना विनंती करतो की अर्जुन हा शिवसेनेचा करा, इथला अर्जुन तुम्हाला कधीही गद्दारी करणार नाही, इथला शिवसैनिक तुमच्या सोबत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तो शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशाप्रमाणे पालन करेल। पण आमची या सर्व शिवसैनिकांची विनंती आहे की ज्येष्ठांनी आता तरुणांना संधी द्यावी आणि दानेवर साहेबांना तुमच्या माध्यमातून आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून थोडा साहेबांना विनंती करावं की येणाऱ्या काळामध्ये हे तरुणांना संधी द्यावं। एवढं सांगतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।